नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी सांगणार आहे तुम्हाला या गाडीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट. हा प्रॉब्लेम आहे हाय बीम, लो बीम हे फक्त सिटीसाठी आणि हायवेसाठी उपयोगी आहे. घाटामध्ये ह्या गाडीची लाईट अपडेटच करावं लागेल. या गाडीचा हा ब्लाइंड स्पॉट आहे, त्यावेळेस आपल्याला इकडनं बघण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपल्याला या समोरहून मग बघावं लागतं. या आता मी ह्या पोझिशनला बसले, तर ह्या पोझिशनहून तुम्ही बघू शकता दिसणार नाही. ब्लाइंड स्पॉट आहे हे बघा. हा पिलर हा थोडा मोठा आहे. मधून ह्या असं काही लुक आहे गाडीचा. आमरेस येत नाही इथं हे व्हेरियंटला. पेट्रोल आणि डिझेल सीएनजी व्हेरियंट मध्ये अवेलेबल आहे. 6 एअर बॅग आहे या गाडीला. पुश बटन स्टार्ट येत नाही, टॉप मॉडेलला येते. सनरूफ पण टॉप मॉडेलला येतं. या गाडीचे दोन निगेटिव्ह पॉईंट झाले. पहिलं म्हणजे ते गाडीच्या ज्या कंपनीने ज्या लाईटी दिलेल्या आहे ते एकदम भंगार थ्रो आहे. गाडीचं एकदम भंगार थ्रो आहे. माझी गाडी म्हणून मी चांगलंच सांगाल तुम्हाला, तसं काहीच विषय नाही. जे खराब आहे ते खराब आहे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे, तो काही विषय नाही. हाय बीम, लो बीम मध्ये लाईट दिलेली आणि हे TRL आहे. प्रॉब्लेम मी आफ्टर मार्केट टाकेले, ह्या काही कंपनीने या मॉडेलला दिलेलं नाही. कारण की मी जेव्हा लोणावळ्याच्या घाटामध्ये आणि रायगडच्या परिसरामध्ये गेल्यानंतर ही गाडीचा चालवली होती ना, तर त्या ठिकाणी लाईटीचा एकदम भंगार थ्रो दिला. त्याच्यासारखा थ्रो मी बघेल नव्हता. जर कोणाला 9-10 लाखाच्या रेंजमध्ये जर गाडी घ्यायची असेल तर एकदम बेस्ट गाडी आहे. ह्या गाडीसारखी प्राइस नाही. टाटाने ज्या रेंजला ही गाडी लॉन्च केलेली आहे, एक शोरूम 9,30,000 रुपयाला मी 6 महिन्यापूर्वी या गाडीला घेतलेलं होतं. तर ह्या रेंजला टाटाची गाडी सोडून दुसरी तुम्हाला कोणतीच गाडी अवेलेबल नाहीये आणि भेटणार पण नाही. कारण की मारुती सुझुकीने पण आता डिझेल इंजिन बंद केलेलं आहे. तर त्याच्यामुळं एकच पर्याय 9 ते 10 लाखाच्या दरम्यान जर कोणाला बेस मॉडेलमध्ये गाडी घ्यायची असेल तर ती फक्त टाटा अल्ट्रोजच भेटू शकते. गाडी चालण्याच्या बाबतीमध्ये एकदम बेस्ट आहे, काहीच विषय नाही. गाडीचा पॉझिटिव्ह पॉईंट हा आहे का गाडीने मायलेज एकदम मस्त दिलंय. आम्हाला 1300 किलोमीटरला 5,500 रुपयाचं डिझेल लागलेलं आहे. तर त्याच्यानुसार तुम्ही अंदाज करा. आणि गाडी मी चालवली होती 70 ते 80 पर हवर चालवली होती. याच्यापेक्षा गाडीला जास्त मी पळवलं नाही. त्याच्यामुळे गाडीने मला निश्चितच मायलेज जास्त दिलेलं असेल. तुमच्या चालवण्याच्या पद्धतीनुसार गाडी मायलेज देईल तुम्हाला. मला तर एवढं भेटलेलं आहे. हे आहे, तुम्ही डिवाइड करून बघू शकता. 1300 किलोमीटरला आमचं डिझेल किती लागलं आणि किती खर्च आला. दुसरा विषय सांगायचा म्हणजे तुम्हाला असा विषय का गाडीची बैठक स्टेबिलिटी एक नंबर आहे. 9 ते 10 लाखाच्या दरम्यान मला ही गाडी 9,30,000 रुपयाला ऑन रोड जाईल. फक्त विषय एवढाच आहे, याच्यामध्ये आमरेज भेटला नाही. मागे फिक्स्ड हेड रेस आहे. मागे मागे वॉशर वायपर नाही. व्हाईट कलरची LED लाईट आहे मध्ये. तुम्हाला पॉझिटिव्ह पॉईंट हाच ह्या गाडीला घ्यायचा. मायलेज, कम्फर्ट आणि सेफ्टी. 10 लाखाच्या रेंजला ही सेफ्टी तुम्हाला दुसरी कोणतीच गाडी देऊ शकत नाही. ती टाटा देते. आपली गाडी आहे, एक नंबर गाडी आहे. मी स्वतः वापरतो. असं नाही का मी तुम्हाला काही पण रिव्ह्यू देऊ राहिलो. मी आता ही गाडी लगभग चालवली आहे 7,000 किलोमीटर होत आलेली गाडी. तुम्हाला दाखवतो थांबा. ही अशी चावी आहे. लॉक अनलॉकचं बटन आहे. हेडलॅम्पचं बटन आहे. डिजिटल मीटर आहे. हे बघा 6,909 किलोमीटर मी स्वतः गाडी ड्राईव्ह केलेली आहे आणि आता मला 19.5चा ॲव्हरेज देते गाडी लोकलला. या अशा क्वालिटीचा रिव्हर्स कॅमेरा आहे. ऍपल कारप्ले, अँड्रॉइड कारप्ले, FM सगळं काही. ही स्पीकर सेटिंग आहे. म्युझिक सिस्टमची क्वालिटी पण बरी, जेन्युइन आहे. काही एवढी खास नाही. डेली यूज साठी आणि त्यांना कमी आवाजामध्ये गाणे ऐकायचे त्यांच्यासाठी एकदम प्रॉपर स्पीकर आहे, काहीच विषय नाही. आणि ह्या गाडीचे निगेटिव्ह पॉईंट फक्त मला 6,909 किलोमीटर चालवली गाडी तर दोनच वाटले. एक कंपनीने दिलेली लाईट एकदम बकवास आहे. तर ती घाटाच्या परिसरामध्ये गेल्यानंतर विलटेक करताना आपल्याला काही उमजत नाही. त्याच्यामुळं गाडीची ही लाईट अपडेटच करावं लागणार आहे आणि ती मी अपडेट करेल तुम्हाला. मी ते पण व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि दुसरा निगेटिव्ह पॉईंट हा पिलर आहे. पण आपण याला निगेटिव्ह पॉईंट नाही म्हणता येणार, कारण की त्यासाठी एक नंबर आहे. हा पिलर दिलेला टाटाने जे पण केलेलं आहे ते एक नंबर आहे. पण मला स्वतःला निगेटिव्ह पॉईंट वाटला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. कारण की ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी असं कम्फर्टेबल होऊन गाडी चालवतो त्यावेळेस मला तो हे बघा या साईडने मला निगेटिव्ह वाटतं, कारण की समोर येणारी गोष्ट दिसत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. दुसरा विषय काहीच नाही. आणि राहिला ग्राउंड क्लिअरन्सचा तर तो इनफ आहे या गाडीसाठी. ही गाडी घेतली आणि मी ऑफ रोड व्हिडिओ काढील किंवा ऑफ रोडला नेईल गाडी, त्याच्यासाठी ही गाडी नाही बनलेली. आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की जर कोणाला टाटा अल्ट्रोज घ्यायची असेल, कोणाचं बजेट असेल 9 ते 10 लाख रुपये, त्यांच्यासाठी ही गाडी एकदम सफिशियंट आहे. डिझेल इंजिन आहे, पेट्रोल इंजिन मध्ये पण अवेलेबल आहे, CNG मध्ये पण अवेलेबल आहे. आणि दुसरा विषय असा, जर कोणाचं बजेट
20 ते 25 लाख रुपये जर असेल, 2 गाड्या आहे, एक महिंद्राची आणि एक आहे टाटाची. ती म्हणजे 7 सीटर मध्ये अवेलेबल आहे. महिंद्रा 7XO 20 ते 25 लाख रुपये बजेटमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये पण भेटू शकते. आणि दुसरी आहे टाटा हरियर, ही पण अवेलेबल आहे. एकदम मस्त गाडी टाटा हरियर. मी स्वतःने ती गाडी जवळ आहे ना 2 ते 3 हजार किलोमीटर चालवलेली. एक नंबर गाडी ती पण. कम्फर्टेबल पण मस्त आहे टाटा हरियर पण. ती पण इलेक्ट्रॉनिक इंजिन, पेट्रोल, डिझेल, ऑटोमॅटिक, मॅन्युअल सगळ्यामध्ये आपल्याला अवेलेबल होईल. 20 ते 25 लाख रुपये जर कोणाचं बजेट असेल तर घेऊ शकता. आणि दुसरा विषय असा, ही टाटा अल्ट्रोज माझी गाडी म्हणून मी तुम्हाला चांगलंच सांगाल, तो काही विषय नाही. त्याच्यामुळे जर कोणाला घ्यायची असेल तर घेऊ शकता. टाटा अल्ट्रो एक नंबर गाडी. 10 ते 12 लाख रुपये जर कोणाचं बजेट असेल तर डिझेल इंजिन मध्ये टाटाची ही एकमेव कार आहे ती अवेलेबल आहे. कारण की आता मारुती सुझुकीने पण डिझेल इंजिन बंद केलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त आता पेट्रोलच इंजिन अवेलेबल आहे. त्याच्यामुळं मारुती सुझुकीचं काही खरं नाही राहिलेलं आहे. त्यांनी फक्त पेट्रोल इंजिनच अवेलेबल आहे. 1500 सीसीचं डिझेल इंजिन, सेफ्टी, 6 एअरबॅग, पेट्रोल, डिझेल, सीएनजी सगळ्या पर्यायामध्ये अवेलेबल आहे. आणि मी पण आता ह्या गाडीच्या लाईटी अपडेट करणार आहे आणि तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मला किती कॉस्ट बसलेली आहे. असं कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. जर मला पुढे ऑफरोडचा ट्रॅक जर भेटला तर मी टाटा अल्ट्रोजचा ऑफरोड व्हिडिओ 100% काढून तुम्हाला दाखवून देईल. टाटा अल्ट्रोज किती कॅपेबल आहे ऑफरोडसाठी. व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. राधे राधे, टाटा, बाय बाय.